नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आदित्य बर, जय आहे महाराज. जय अरे या इकडं महाराज. कुठं कीर्तनाला गेलता होई? बरं ठीक आहे. असं आहे का? द्या तर खरं, सांगतो की मग मी खाऊन बघ. खावा बरं जरा. आधी तू पण खा. म्हणूनच विचारलं महाराज. आधीच्या आणि आत्ताच्या चवीत काय फरक आहे महाराज? खेड्याचे 3 महिन्यापूर्वीची चव आणि आत्ताची चव. आम्ही जसं बघतो तसं क्वालिटीत कधीच बदल. तुझं गाव आधीचे, तुला काय फरक जाणवलं? हां, जशी आम्ही उजनीची बासुंदी दाखवली तसं कुंतलगिरीचे पेढे आहेत. आणि मला आनंद आहे की कुंतलगिरीनं आपला स्वतःचा जो ब्रँड आहे तो फार चांगल्या पद्धतीनं जतन करून ठेवला. आता तुमचं काय नाव पूर्ण? अशोक गायकवाड. अशोकराव. तुम्ही म्हणले भाव वाढायला लागले. किती भाव वाढले? 400 रुपये किलो झाला काय पेढा. हा पेढा 400 रुपये किलो? हा, 3 महिन्यापूर्वी काय भाव होता? 3 महिन्यापूर्वी 360 रुपये होता. 340 360 हे दोन रेंजमध्ये चालायचे, कमी जास्त वाले. मग आता वाढलेला कोणता आहे? हाय. कमी साखरवाला वाढलेला आहे. बरं, तो 60 रुपयांनी वाढला. बरोबर आहे का? आणि जो नेहमीचा रेग्युलर साखरवाला आहे तो 40 रुपयांनी वाढला. हा, आता साखरेचे भाव वाढल्यामुळे ते भाव वाढत चालले ना, असं झालं ते. आणि दूध काय भाव आहे? दूध आहे आता सध्याला ह्याचं घेतलं तर म्हशीचं घेतलं तर 80 रुपये. गाईचं पडतं काय 42-40 पर्यंत पडतं गाईचं. म्हशीचे भाव केव्हापासून वाढले? म्हशीचे पहिलेच भाव वाढले. एवढे 80? 80 रुपये आज मी घेतो म्हशीचं अर्धा लिटर. 80 लिटरवरचं घ्यायचं बोलत 80 रुपये लिटरने पडतं. होय रे, पण हा, भाव कधीपासून वाढले? 80वर कधी पोहोचले? आता बऱ्याच दिवसापासून आहे. बऱ्याच मध्ये कधी? एक महिना 2 महिने झाले. मग प्रश्न तोच होता ना की हा तुकाराम मुंडेचा इफेक्ट आहे का? आता त्याचा इफेक्ट आता असं काय सांगू शकत नाही, पण ही पहिल्यापासून ओरिजिनल नाही नाही, आपलं ओरिजिनलच असतं मला प्रसिद्ध माहिती आहे. असल्यामुळे ते फेमस असल्यामुळे ते व्यवस्थित चालू आहे सगळं. पहिल्यापासून ओरिजिनलच आहे. मग आता मुंडे आल्यानंतर काय फरक जाणवला नाही म्हणा की? एवढा बेसळ कमी झाली म्हणतात लोक. भेसळ नसते. बेसळ नाही आपल्याकडे आपल्या नाही. कपाटावरती कुठेही बेसळ अरे भेटणार. हो राजा, मला माहिती आहे आपल्याकडे नाहीये बेसळ. आपला हा ब्रँड फार उत्तम आहे, महाराष्ट्रातला नंबर 1चा ब्रँड आहे हा. आणि हे पेढे पण फार उत्तम आहेत. कुठं कुठं पाठवतो मला आपण इथून? आपला बाहेर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो. जसं की हैदराबाद, मुंबई, पुणे अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जातो. जेजुरीला. ते काय माहित नाही, पण आपलं हे मेन ठिकाण तर माहिती आहे. जेवढे माहिती आहे आपल्याला तेवढं. साखरे पेढ्यावाले जातात मग ते साखरे पेढेवाले बसते. काही यात्रा करीत येतात, मंदिरावर जी यात्रा भरती ती मग काय ती साखरी पेढे राहतात. पण त्याच्यात काय असते, साखर जास्त असते. आता काळजी काय घ्यायला लागलीत लोक? हे अडचण होऊ नये कुठल्या गोष्टीमध्ये. काळजी काही तर घेत असतील की? काळजी म्हणजे एकदम स्वच्छच आणि ओरिजिनल आपल्या भेटून जातं येतं. असं रुपये वगैरे म्हणजे काहीच नाही. जशी पहिली क्वालिटी आहे तशीच आहे, आणखी काहीच चेंज केलेलं नाही त्यामध्ये. फक्त भाव वाढत चालले दुधाचे, तर 10-20 रुपयांनी भाव वाढायला लागले. दुधाचे भाव वाढले की खव्याचे वाढले. असे खव्याचे वाढले घेतलं मार्केट वाढतंय. 1 किलो खव्याला म्हशीचं किती दूध लागतंय? म्हशीचं 3. 3 ते 4 बी जातं. कानावर राहतं ती. आणि गाईचं? गाईचं 4-5 पर्यंत जातं. ते आपल्या ह्याच्यावरती आता बनवण्यावरती आता जे जास्त जर आठवलं तर जास्त लागतं, कमी जर आठवलं थोडं लागतं. त्याला हे असं असतं जरा. ओके. म्हशीचं 4 लिटर. म्हशीचं 4. आता हा खावाचा आहे. हा खवा. गहू जरा काढून. मग ओरिजिनल खावा कसा ओळखायचा भेसळ न केलेला? टेस्टमध्ये बदल येतो ना लगेच. काय बदल येतो? एकदम टेस्ट म्हणजे वेगळीच लागते त्याची. आणि हा ओरिजिनल खव्याची आता ही तुम्ही जी खाल्ली ती अशी लागते. तुपासारखं आहे. हा, तुपासारखा लागतो. आणि ह्याच्यात साखरेचं प्रमाण किती किलोला? आपण हे 15 किलो खव्याला 3 किलो साखर वापरतो. 15 किलो खव्याला 3 किलो साखर. आणि जे कमी साखरेचं आहे त्याला? त्याला 2.5 किलो साखर असते. म्हणजे अर्धा 2.5 ते किलो 2 कमी. किलो टाकतो, असं असतं ते. महाराज, मला माहिती आहे आपल्या इथला ब्रँड लई चांगला आहे बरं का. तरी सुद्धा मधल्या काळात आपल्या आजूबाजूची काही लोक पकडली का नाही? पेपरला आले की त्याच्या बातम्या. जसं आम्ही बी इथं काम केलं काही दिवस, पण आपल्या फाट्याची जी क्वालिटी पहिल्यापासून ही आहे तशीच. कारण ओरिजिनलमध्येच तुम्हाला भरपूर मिळाल्यावर तुम्ही डुप्लिकेट करायचं संबंध. ही जी आजूबाजूला पकडली ती कोण होती? ते
आजूबाजूला जी पकडली ते इकडल्या क्षेत्रात बरे आजूबाजूला पकडली ती मागच्या ती कोण होती? आजूबाजूला काय इथली नव्हती, त्या भूमच्या डेअरीचं पकडलेलं. हा होय की मग पकडली. भूमकडली होती, पण त्याचं काय आपल्याला नाव माहिती नाही. भूमचेच होते लोक ते म्हणजे डेअरीचा भेसळ वगैरे होत होतं म्हणते. होत होती ना. आता तर भेसळ पूर्ण थांबली का हाय अजून? थांबले आता पूर्ण पूर्ण नाही, काय असे काही ठिकाणी करीत असतील, पण आपल्या तर जेवढे कानावरती ते तेवढं तर थांबलेच झालंय. जास्त काय नाही, पण जेवढं आपल्या कानावरती आहे आपण तेवढं हे करू शकतो. लोकांनी महाराज तुकाराम मुंडेचा काय खराच धसका घेतलाय का उगा आपलं चर्चा आहे नुसती? नाही, दसका घेतलेला आहे. काय बेसळीपासून सावध राहतात म्हणजे आता तसल्या ह्याच्यात जात नाहीत म्हणजे. कसलंच? ज्याला खास धंदा करायचा आहे का तो माणूस करू शकत नाही आता. हे अशी छोटी एखाद्या वेळेस पाहिलं की एखाद्या त्याचं काय सांगता येईल. मला आनंद एवढाच आहे की तुकाराम मुंडेमुळे जे ओरिजिनल ब्रँड आहेत, आता हा ओरिजिनल खवा आहे, हा ओरिजिनल पेढा आहे. हा कसा बघा पिवळा जसं दूध असतं आपलं तशा पद्धतीचा हा तुम्हाला रंग लक्षात येईल. पेढ्यामध्ये त्यांनी सांगितलं की 3 किलो 15 किलो खव्याला 3 किलो साखर आणि 2.5 किलो. तर हे जे ओरिजिनल ब्रँड आहेत ना, तर हे जे ओरिजिनल ब्रँड आहेत, काय नाही हे जे ओरिजिनल ब्रँड आहे, नाही काय तर असं आता तुमच्या गाडीची इतकी बुंगाट आहे, काय करायचंय? बर. तर हे जे ओरिजिनल ब्रँड आहेत ते ओरिजिनल ब्रँड ह्या निमित्ताने पुन्हा त्यांच्या मूळ चवीत आले. आणि बघा ना, जशी उजनीची बासुंदी आहे तसा आपला हा ओरिजिनल ब्रँड आहे. हा वाढायला पाहिजे, शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. भाववाढ होऊन शेतकरी व्यापारी या सगळ्यांना त्याचा फायदा झाला तर मग मुंडेच्या नंतरची जी पुढची लिगसी आहे ती क्रिएट होईल. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे ब्रँड आहेत आणि ते अस्सलपणा जपतात. आहे गायकवाडाने त्याचा अस्सलपणा जपला. ह्या सगळ्याच परिसरामध्ये हा पेढा नंबर 1चा पेढा आहे की नाही? थांबूया, जेवढी ग्राउंड रिपोर्टिंग करता येईल तेवढी करत राहू आपण.